अमरावती लोकसभेतून नवनीत राणा ज्या खासदार आहेत त्यांनी भाजपच्या तिकीटवर उभं राहण्याचे संकेत दिलेले आहेत आणि लवकरच प्रचाराला सुद्धा त्या सुरुवात करतात अशी माहिती आहे। आपल्यासोबत कॅप्टन अभिजित अडसूळ आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नवनीत राणा भाजपच्या तिकीटवर त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करतात अशी माहिती आहे। आपली भूमिका त्या ठिकाणी काय राहणार आहे? त्या सुरुवात करतात अशी माहिती आहे। आपण जर पाहिलं असेल 4 तारखेला नड्डाजी नागपूरला येणार होते, त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी येणार होते आणि त्यावेळी राणा दाम्पत्य त्या ठिकाणी प्रवेश करणार भाजपामध्ये हे गेल्या कित्येक आठवड्यापासून चालू होतं आपल्याच मीडियामार्फत। आणि आपण त्या ठिकाणी पाहिलं, मी तेव्हाही सांगितलं होतं हे कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षामध्ये प्रवेश करणार नाहीत। सगळ्यात महत्त्वाचं कारण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व पदाधिकारी त्यांच्या विरोधामध्ये आहेत। दुसरं कारण त्या ठिकाणी त्यांची जी जात प्रमाणपत्राची केस आहे हायकोर्टामध्ये आम्ही जिंकलेलो आहे, सुप्रीम कोर्टाचा फक्त निकाल बाकी आहे। आणि त्यामुळे मी तेव्हाही सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या आधी ज्याप्रमाणे राणा दाम्पत्य वागते असं दाखवत आहेत जसं काय सुप्रीम कोर्ट त्यांनी विकत घेतलेले आणि सुप्रीम कोर्टचे जज त्यांच्या खिशामध्ये आहेत आणि त्यामुळे निर्णय लागले आहेत या आविर्भावात ते वागत आहेत। आणि तिसरा विषय सर्वच्या सर्व जनतेचा सुद्धा त्या ठिकाणून विरोध आहे। सर्व सर्वेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी नवनीत राणा या हरणार हे स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे 4 तारखेला जेव्हा नड्डाजी त्या ठिकाणी आले, गडकरी साहेब होते, हे मोठ्या आविर्भावात पक्षप्रवेशाच्या निमित्ताने गेले, परंतु यांना त्या ठिकाणी पक्षप्रवेश तर सोडाच, त्या ठिकाणी बोलण्याची संधीसुद्धा दिली नाही, एका कोपऱ्यामध्ये बसवण्यात आलं। आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारे मला अजूनही पूर्ण गॅरंटी आहे ज्याप्रमाणे यांनी खोटी जात प्रमाणपत्र बनवलं आहे, या देशातल्या करोडो मागासवर्गीयांवर अन्याय केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी कुठल्याही प्रकारे मागासवर्गीयांवर अन्याय करणार नाही आणि नक्कीच त्या ठिकाणी खरा जो मागासवर्गीय आहेत त्यांना त्या ठिकाणी जागा दिली जाईल। शिवसेनेचा दावा 7 वेळा आधी शिवसेनेने लढवलेली जागा होती, 8व्यांदा पुन्हा आम्ही लढवणार। मतपत्रिकेवर पहिलं नाव आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ असल्यामुळे हे तुम्हाला त्या ठिकाणी पहिलं नाव दिसेलच, हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो। नक्कीच, पण तुम्ही असा पण प्रश्न विचारला जातोय की जर समजा नवनीत राणा यांना उमेदवारी भाजपकडून मिळाली, कमळ चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढण्याचं ठरवलं, तर मग आपली भूमिका काय असणार आहे? या त्या ठिकाणाहून तुम्ही लढणार की माघार घेणार? मी पुन्हा एकदा सांगतो, त्या ठिकाणी मतपत्रिकेवर सर्वात पहिलं नाव हे आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ हे नावाने सुरुवात होते, ते पहिलं नाव आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ दिसेल आणि कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पार्टी त्यांना तिकीट देणार नाही। ती शिवसेनेची जागा आहे आणि आम्ही ती कदापि सोडणार नाही। नक्कीच, आपण पाहतोय की काल सुद्धा महायुतीची जी बैठक आहे ती दिल्लीमध्ये पार पडली। बऱ्याच बातम्या येत आहेत की शिवसेनेचा जे 13 खासदार आहेत त्यापैकी केवळ 9 खासदारांच्या तिकीट त्यांना मिळत आहेत आणि 4 ते 5 जागांवरती त्यांना माघार घ्यावी लागते। असं काही खरं आहे असं तुम्हाला वाटतं का? सर्व चॅनल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, सूत्रांची माहिती खरं नक्की हे सूत्र कोण आम्हाला शोधायचा विषय आता आलेला आहे। कुठल्याही प्रकारे तशा पद्धतीची चर्चा झालेली नाही। खऱ्या अर्थानं 22 जागा शिवसेनेने लढवल्या होत्या आणि त्यामुळे 22मधून 18 जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आलेले होते। आज पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत आणि त्यामुळे नक्कीच कुठल्याही प्रकारे अन्याय शिवसेनेवर केला जाणार नाही। नक्कीच त्या ठिकाणी कुठल्या जागावर खाली काही जागा भाजपाच्या शिवसेना घेऊ शकते, काही ठिकाणी शिवसेना भाजप हे वरचे नेते नक्कीच मिळून ठरवतील। जिथे ज्याचं निवडणुकीत उमेदवार निवडून येऊ शकतील, मला वाटतं तशा पद्धतीने त्या ठिकाणी उमेदवार दिल्या जातील। अभिजित अडसूळजी, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। नवनीत राणाजींचं जे प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंगसाठी आहे आणि कधी त्यावर निकाल येऊ शकतो? यापूर्वीच आपण कमळावर लढवणार आहोत अशा बातम्या समोर येतात, प्रचाराला सुरुवात करतोय, तुम्ही सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये स्टेजवरच बसलेले दिसाल असे सुद्धा ते रवी राणा म्हणत आहेत। त्यामुळे हा कॉन्फिडन्स आहे त्यांचा की हा फक्त फार्स आहे? काय म्हणाल याला? हा बालिशपणा आहे। आधी रवी राणा आणि त्यांची मिसेस नवनीत राणा हे बालिशपणा अशा पद्धतीने रवी राणांनी तर प्रत्येक वेळी केलेला आहे, आपण पाहिलेलं आहे। मागेसुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतात म्हणून ते नागपूरला शेकडो कार्यकर्त्यांसकट भगवे दुपट्टे घालून गेले होते, परंतु त्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली आणि भारतीय जनता पार्टी हा पक्ष देशातला मोठा पक्ष आहे। 400 जागा त्यांना जिंकायच्या आहेत आणि हरणाऱ्या लोकांना कुठल्याही प्रकारे तिकीट दिलं जाणार नाही आणि त्यामुळे खात्रीपूर्वक मी सांगतो, मतपत्रिकेवर पहिलं नाव हे आनंदराव अडसूळ किंवा कॅप्टन अभिजित अडसूळ दिसेल। विजय कुणाचा होईल? तुम्ही पूर्ण देशात विचारताय का अमरावतीत विचारताय? अमरावतीत विजय कुणाचा? अडसूळांचा होईल। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहतोय कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा जो आत्मविश्वास आहे तो त्यांच्या बोलण्यातूनच व्यक्त होतोय
आणि अमरावतीची जागा आपणच लढवणार. कॅप्टन अभिजित अडसूळ यांचं जे नाव आहे ते ए पासून सुरू होतं. आनंदराव अडसूळ यांचंही नाव ए पासून सुरू होतं आणि मतपत्रिकेवर त्यांचंच नाव पहिल्या क्रमांकावर असेल. जागासुद्धा आम्ही जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नवनीत राणा यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.